व्रत तर पुष्कळ आहे, सगळ्या आपापल्या परीने श्रेष्ठता आहे बरं. परंतु मात्र त्यात जर अग्रगण्य कोणतं व्रत असेल तर एकादशी आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात असा आहे, नास्ति गंगा समम तीर्थम नास्ति मातृ समो गुरु नास्ति विष्णु समम दैवम तपो नाम शनात् परम नास्ति क्षमा समो माता नास्ति कीर्ति समम धनम नास्ति ज्ञान समो लाभो न च धर्म सम पिता न विवेक समो बंधु न एकादशाम परम व्रताम. याचा अर्थ असा आहे, नास्ति गंगा समम तीर्थम नास्ति मातृ सम गुरु. गंगेसारखं तीर्थ नाही, आईसारखी गुरु नाही, विष्णू सारखं दैवत नाही, उपवासासारखं तप नाही, ज्ञानासारखा लाभ नाही, कीर्तीसारखं धन नाही, क्षमेसारखी माता नाही, धर्मासारखा पिता नाही, आणि विवेकासारखा बंधू नाही, आणि एकादशी सारखं व्रत नाही. याला साक्ष ब्रह्मवैवर्त पुराण आहे. आता उद्धव चितघन काय म्हणतात? उद्धव चितघन मोठे महात्मा झाले. व्रत बडो जगमान एकादशी तीर्थ बडो जननी जनता है. नाम बड़ो हरि विष्णु सदाशिव शास्त्र बड़ो भगवत गीता है. दान बड़ो सबसे अन्नदान ज्ञान बड़ो सब में समता है. कहे उद्धव चितघन वह भाग बड़ो जिसके यहाँ कीर्तन नित्य होता है. व्रत बड़ो जगमान एकादशी. व्रत म्हणजे व्रत, जगात व्रत एकादशी सारखं कोणतं सण. आई वडिलासारखं तीर्थ नाही. तीर्थ बडो जननी जनता है. जननी आणि जना तीर्थ बडो. भगवंताच्या नामासारखं दुसरं साधन नाही. नाम बडो. नाव अनेकाचे आहेत. इंद्राचंही नाव आहे, ब्रह्मदेवाचे आहे, चंद्राचंही नाव आहे, तुमच्या आमचेही नाव आहे. परंतु नाम बडो हरी विष्णू सदाशिव. एक तर भगवान शिवाचं नाव, नाहीतर भगवान विष्णूचं नाव. नाम बडो हरि विष्णु सदाशिव. शास्त्र पुष्कळ आहे, पण शास्त्र बडो भगवत गीता आहे. भगवंताची गीता भगवंताच्या मुखातून निघाले ते सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे. पुढे म्हटलेलं आहे, दान बडो सबसे अन्नदान. अन्नदानासारखं दान नाही, ज्ञानासारखी समता नाही. ज्ञान म्हणजे काय? संपूर्ण समदृष्टी असं नाही. सर्वाभूती ईश्वर पाहणे याचं नाव ज्ञान. व्रत बडो जग महा एकादशी. आता आणखी किती प्रमाण पाहिजे? हाय लोकांचे प्रमाण आहे ना, तरी करू नये का? म्हणून संत महात्मे मोठ्या आवडीने व्रत करतात. संतांना 4 गोष्टीचा छंद आहे. एकादशीचा छंद, द्वादशीचा छंद, हरिनामाचा छंद आणि एकपणाचा छंद. नाथरायला असं विचारलं असेल कदाचित कोणीतरी साधकांनी की तुम्ही सारखे एकादशी करा असं लोकांना सांगता. हा छंद तुम्हाला जोडला कोणापासून? याचं कारण असं आहे की माणसाला कोणता जरी छंद जडत असेल तर एक तर नैसर्गिक तरी जडत, नाही तर कोणाच्या संगतीमध्ये तरी जडत. तो राजा पहिला चांगला माणूस होता. हो पण दारूगिरी काही नाही, पण त्या संगतीत लागला बस. म्हणजे अमक्याच्या संगतीनं दारूचा छंद जडला. कधी कधी माणसाला सहज स्वभावात एखादी गोष्ट आवडत असते. म्हणजे छंद जडण्याचे उपाय दोनच आहे. एक तर निसर्गता छंद, नाहीतर कोणाच्या संगतीमुळे तरी छंद जडत असत. छंद आणि जगतामध्ये बहुछंदाचे लोक आहे. जगाचं नावच असं आहे जिथे बहु छंदाचे लोक राहतात, त्याचंच नाव जगत आहे. बहुता छंदाचे बहु असे जन
नये वाटमान त्यांच्या संगे नये वाटमान त्यांच्या संगे नये वाटमान त्यांच्या संगे नये वाटमान त्यांच्या संगे जगात बहुछंदाचे लोक आहेत मग कोणाच्या संगतीमध्ये राहिलं तर त्याचा जो छंद असेल तो आपल्याला जळत असतो आणि चांगला छंद जळावा याच्याकरता म्हणून तर सज्जनाचा संग करायचा असतो. छंद असणं वाईट नाही, कोणता छंद याला महत्व आहे ना. संतालाही छंद आहे, देवालाही छंद आहे आणि आपल्यालाही आहे. कोणाला दारूचा आहे तर कोणाला जुगाराचा आहे. अनेक प्रकारचे छंद आहेत ना जगात. छंद असणं वाईट नाही, पण कोणता छंद याला महत्व आहे. मनुष्याने नको त्या छंदामध्ये पडू नये म्हणतात. पण बहुतेक तुकोबरायला असं दिसलं, तुका म्हणे नसं त्या छंदे, तुका म्हणे नसं त्या छंदे, जग विनोदे विवळतासे, जग विनोदे विवळतासे, बामणे नसत्या संगे, बामणे नसत्या संगे, विवळतासे, जग विनोदे विवळतासे, बामणे नसत्या संगे, असं दिसलं जगाकडे पाहून की लोक नको त्या छंदामध्ये अडकून पडतात आणि सर्वनाश करून घेतात. म्हणून तुका म्हणे नसत्या छंदे या विनोदे न पडावे अशी पुन्हा आपल्याला सावधगिरी बाळगायलाही सांगतात. दुसऱ्या अभंगात छंद चांगला पाहिजे आणि संतांना जो छंद असेल तो आपण लावून घ्यावा. एकनाथ महाराजांना छंद लागला एकादशीचा. त्यांना विचारलं की नाथराया तुम्हाला एकादशीचा छंद कोणापासून लागला हो? कोणतरी अगोदर केले असेल किंवा कोणापासून तरी छंद लागला असेल का? ज्या वेळेला एकनाथ महाराजांना असं विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला तो एकादशीचा छंद जडला. हे रुक्मगजा कारणे एकादशीचा छंद, रुक्मगजा कारणे एकादशीचा छंद, परमानंद